दुसऱ्याचा विचार करू नका, आपण सगळे त्याच वर्गात. कर्तृशक्ती दर जन्मामध्ये संपते, पण इच्छाशक्ती जिवंत राहते म्हणून पुन्हा जन्माला येते. आगा कर्मी जै उरावे तै तिही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. ज्ञानोबाराय चिंतन करता. त्याची कर्तृशक्ती पुन्हा पुन्हा संपून जाते, पण त्याची इच्छाशक्ती संपत नाही. पुन्हा जन्माला यावं लागतं. पुन्हा किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, त्याला गणित नाही. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. जन्मा यावे किती वेळा याचं गणित नाही, पण फजिती किती वेळा याचं गणित आहे. नित्य फजिती ठरलेली आहे, जन्म ठरलेला नाही. याला म्हणतात जीव, तुम्ही आम्ही. आणि एक वर्ग असा आहे ज्याची कर्तृशक्ती ही जिवंत असते आणि इच्छाशक्ती जिवंत असते, त्याला जीव म्हणा. ऐका, थोडा वेगळा विचार, त्याचा विचार मला करायचा नाही. कर्तृशक्ती जिवंत आहे, इच्छाशक्ती जिवंत आहे. कर्तृशक्ती जिवंत आहे, इच्छाशक्ती संपून जाते, जीवनमुक्त. ज्याची कर्तृशक्ती संपून जाते, इच्छाशक्ती जिवंत राहते, त्याला पुनर्जन्म. ज्याची कर्तृशक्ती संपते, इच्छाशक्ती संपते, त्याला विदेहमुक्त म्हणतात. तुकोबाराय म्हणाले, देवा हे सगळं मी तुम्हाला का सांगितलं माहितीये का? मला येतं म्हणून नाही. मग का सांगितलं? मी ह्याच्यातल्या जीवनमुक्ताच्या वर्गात बसणार आहे. केवळ माझं शरीर आहे म्हणून मी वारीला येतो. माझ्या इच्छा नाहीत, माझ्या मनामध्ये वासना नाहीत, इच्छा जिवंत नाहीत. मी काय मागू तुमच्याकडे? अरे मागण्याच्या पूर्वी अंतःकरणामध्ये इच्छा असावी लागते. ज्याला इच्छा नाही तो काय मागेल? मी तुमच्याकडे मागू शकत नाही, मला माफ करा, मला काही मागायचं नाही तुमच्याकडे. भगवंतानी ते ऐकलं. भगवान म्हणाले, अहो काहीतरी मागा. काही नाही देवा. तुकोबाराय पुन्हा विचार करा. देवा तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला तुमच्याकडे मागायचं नाही, माझा विषय संपला, जय हरी झालं, मी निघालो. भगवंताला काही कळेना. भगवान पटकन विटेवरून खाली उतरले, कमरेचं उपरणं सोडलं, तुकोबारायांच्या समोर गुडघ्यावर बसले. भगवान पंढरीनाथ आपलं उपरणं तुकोबारायांच्या समोर पसरलं, डोळ्यात पाणी आणलं आणि तुकोबारायांना म्हणाले, तुकोबाराय तुम्हाला काही मागायचं नाही हे मला पटलं, पण तुमच्या पाया पडतो, हात जोडून तुम्हाला विनंती करतो, आज माझी इच्छा आहे म्हणून माझ्याकडे काहीतरी मागा. तुमच्या पाया पडतो तुकोबाराय, काहीतरी मागा. एवढ्या पदरामध्ये काहीतरी दान टाका माझ्या. नाही म्हणू नका, कृपा करा, माझ्याकडे काहीतरी मागा, काहीतरी मागा. नाही म्हणू नका मला. तसे परत जाऊ नका, विनमुख जाऊ नका. तुकोबाराय तुमच्या पाया पडतो, हात जोडतो तुमच्या, एवढं मागणं माझ्या पदरात टाका. तुकोबारायांना वाईट वाटलं. तुकोबाराय म्हणाले, देवा उठा, काय आगतिक होता एवढ्या करता, उठा उठा उठा. हात धरून तुकोबारायांनी देवाला उठवलं. तुकोबाराय म्हणाले, देवा ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही म्हणता ना मी मागावं म्हणून, चला मी तुमच्याकडे मागणं मागतो. भगवंताला आनंद वाटला. भगवान म्हणाले, काय देऊ सांगा, तुम्हाला विरोध करणाऱ्याचा काटा काढू काय? तुकोबाराय म्हणाले, देवा तसलं मागणं मागायला आम्ही येत नाही. जे खळांची व्यंकटी सांडो या परंपरेस आम्ही वाढतो. आम्ही कशाला दुसऱ्याचा काटा काढण्याची भाषा करू? नाही, हे नको. मग काय पाहिजे? तुकोबाराय म्हणाले, काही नाही, पहिले तुम्ही जाऊन विटेवर उभं राहा, पहिले तुम्ही उभं राहा, मला बाकीचं नंतर मी मागतो. मी तुमच्याकडे मागतो. तुम्ही एवढे आगतिक झाला पाया पडण्याची भाषा करताना, चला तुमच्या इच्छेकरता मी मागतो. भगवान म्हणाले, बोला काय? तुकोबाराय म्हणाले, देवा एक लक्षात घ्या, मला पाहिजे म्हणून मी मागत नाही, तुम्ही म्हणता म्हणून मी मागतो. म्हणशी काही मागा म्हणून मी मागतो. हेची देगा. तुम्ही म्हणता म्हणून मी मागतो, मला गरज आहे म्हणून मागत नाही. तुकोबा म्हणाले, देवा हे लक्षात ठेवा, कीर्तन होईपर्यंत मी सांगणार आहे. तुम्ही म्हणता म्हणून मी मागतो, मला पाहिजे म्हणून मागत नाही. भगवान म्हणाले, कळलं तुकोबाराय, बोला काय पाहिजे तुम्हाला? तुकोबाराय म्हणाले, मागतो, पण माझी एक अट आहे. भगवान म्हणाले, तुकोबाराय सगळ्या अटी मान्य. तुकोबाराय म्हणाले, देवा असं करू नये, असं करू नये, सगळ्या अटी मान्य म्हणू नये. एकदम आधी ऐकावं, मग माणसाने वचन द्यावं. तुम्ही गाथा वाचला नाही काय माझा? विचारतो वचना आधी. तुकोबाराय म्हणतात, माणसानं वचन प्रकट करण्याच्या पूर्वी विचार करावा. वचन देऊन विचार करून चालत नाही. निर्वाण दीपे किमु तैलदानम चौरे गते वा किमु सावधानम वयोगते किम वनिता विलासहा पयोगते किम खलु सेतुबंधा. नाही का? समय शांत झाल्यावर वरून तेल घालून उपयोग नसतो. चोरी झाल्यावर जाग येऊन काही उपयोग नसतो. वय निघून गेल्यावर भोगात अडकण्यात काही उपयोग नसतो. आणि पाणी वाहून गेल्यावर वरून पूल बांधण्यात काही अर्थ नसतो.
हे सगळं पूर्वी करावं लागतं. तसं माणसानं विचार सुद्धा वचन देण्याच्या पूर्वी करावा. असं एकदम तुम्ही म्हणाल ते मान्य असं करू नये. एकतर माणसाने वचन देऊच नाही आणि दिलं तर पाळल्याशिवाय राहू नये. काहीतरी त्याची पुराणातली कारणं वेगळी आहेत महाराज. पुराणामध्ये एक कारण असं दिलंय, माणूस ज्या वेळेला एखाद्याला वचन देतो की ठीक आहे मी 12 वाजता तुमच्याकडे येईन आणि तुमचे पैसे परत करीन, वचन दिलं ना, होतं काय की हे ऐकणाऱ्या काही देवता असतात की ज्या त्याला ऋणमुक्त करण्याकरता कटिबद्ध झालेल्या असतात. 12 वाजता त्या सगळ्या देवता तिथं जाऊन उपस्थित असतात आणि आपण जर तिथं गेलो नाही तर त्या देवतांचा अपमान होतो. म्हणून दिलेली तारीख टाळू नये. दिलेली आता हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे. कोर्टाची म्हणतोय मी, तुम्ही कोणती म्हणताय? मी कोर्टाची म्हणतोय मी. महाराज लोकांशी मला काही कर्तव्य नाही आता. तुकोबाराय म्हणाले देवा असा अधांतरी वचन देऊ नका. भगवान म्हणाले नाही तुकोबाराय, मागा तुम्हाला माझं वचन पूर्ण कराल नाही तुकोबाराय, तुम्हाला शब्द दिला, वचन पूर्ण तुमचं, बोला काय पाहिजे तुम्हाला. तुकोबाराय म्हणाले मी मागतो देवा, पण तुम्ही म्हणता म्हणून, मला गरज आहे म्हणून मागत नाही. मागा ना, काय पाहिजे. माझी एक अट आहे. काय अट आहे? तुकोबाराय म्हणाले माझं मागणं मागून झाल्याच्या नंतर, ऐका देवा माझी अट पाळा. पाळतो ना, सांगा ना काय अट. माझं मागणं मागून झाल्याच्या नंतर एवढं सोडून दुसरं मागा म्हणायचं नाही. मान्य असेल तर बोला. मी तुम्हाला अट घालतोय, तुम्ही म्हणता म्हणून मी मागणं मागतोय, मला गरज आहे म्हणून मागत नाही, पण मी मागितल्यानंतर एवढं सोडून मागा म्हणायचं नाही. भगवान म्हणाले अहो असं कसं म्हणेन, मी देव आहे मंत्री नाही. दिला शब्द दिला, एकदा दिला. मंदिर उभं करायचंय, शब्द दिला, उभं केलंय. दिला शब्द दिला. मी काही वचना फिरती अधमजन. तुकोबाराय बोलतात वचन जे फिरवतात त्याला अधम म्हणतात. अधम म्हणतात. मी त्याच्यातला नाही तुकोबाराय. बोला काय तुमचं मागणं आहे. तुकोबाराय म्हणाले अट मान्य आहे. मान्य आहे, म्हणणार नाही. एवढं सोडून दुसरं मागा म्हणायचं नाही, म्हणत नाही. तुकोबाराय म्हणाले मग मागतो, पण देवा लक्षात ठेवा तुम्ही म्हणता म्हणून मागतो, मला गरज आहे म्हणून मागत नाही. भगवान म्हणाले कळालं ना, बोला ना काय पाहिजे तुम्हाला. अहो प्रस्तावनेलाच एवढा वेळ गेलाय, आता मागायचं कधी ना अभंग सुटायचा कधी. बोला ना, घडा बोला काय पाहिजे तुम्हाला. तुकोबाराय म्हणाले देवा एकच मागणं माझं तुमच्या चरणाजवळ आहे, तेवढं मागणं मला द्या. बोला तुकोबाराय काय पाहिजे. तुकोबाराय म्हणाले देवा मानवी जीवनाची कृतार्थता ज्याच्यामुळे होते, मानवी जीवनाची इतिकर्तव्यता ज्याच्यामुळे होते, मानवी जीवन हे व्यापक ज्याच्यामुळे होतं, मानवी जीवनाला वजन ज्याच्यामुळे होतं येतं, जे मिळाल्यानंतर वेगळं काही मिळवायची गरज राहत नाही, आणि जे नाही मिळालं तर बाकीचं मिळवलेलं सगळं वाया जातं, अशी एकच गोष्ट मी तुमच्या चरणाजवळ मागणार आहे. भगवान म्हणाले बोला काय पाहिजे. तुकोबाराय म्हणाले देवा अशी एकच गोष्ट या जगतामध्ये की ज्याच्यानं मानवी जीवनाची कृतार्थता होते, धन्यता होते, जे मिळाल्यानंतर दुसरं मागावं मिळवावं लागत नाही, पण जे नाही मिळालं आयुष्यात तर मिळालेलं सगळं वाया जातं. अशी एकच गोष्ट या जगतामध्ये, ती म्हणजे संत संगती. तेवढी संत संगती माझ्या जीवनाच्या कृतार्थते करता मला द्या. तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय भगवंताच्या चरणाजवळ मागणं मागतात. तुका म्हणे जिणे भले संत संघष्टणे. तुका म्हणे संत संघष्टणे जिणे भले. नाही का. तुकोबाराय म्हणाले देवा अशी एक गोष्ट या जगतामध्ये, संत संगती मिळाली जीवन धन्य झालं. ती मिळाली पुन्हा काही मिळवायचं काम राहत नाही. भले भगवत संगती मिळो न मिळो काही फरक पडत नाही. संत संगती मिळाली बस झालं, दुसरं काही मिळवावं लागत नाही. संत संगती नाही मिळाली, मिळालेलं सगळं वाया जातं. मी अशा कित्येक लोकांची उदाहरणं देईन आपल्याला इतिहासातले. सगळं मिळालं, संत संगती मिळाली नाही, वाया गेलं. पण काही जणांना काही मिळालं नाही, नुसती संत संगती मिळाली, सगळं मिळालं. संत संगती काय देत नाही महाराज आपल्याला, काय देत नाही. जाड्यम धियो हरती सिंचती वाची सत्यम. का भर्तृहरीचं चिंतन आहे. जाड्यम धियो हरती सिंचती वाची सत्यम
मानोन्नतिम दिशती पापम अपाकरोती चेतः प्रसादयती दिक्षु तनोती कीर्तिम सत्संगती कथयः किम न करोती पुंसाम. भरतहरी म्हणतात संत संगती माणसाला काय करत नाही. जाड्यम धियो हरती, आपल्या बुद्धीचं जाड्य घालवते. सिंचती वाची सत्यम, आपल्या वाचेवर सत्यतेची पेरणी करते. मानोन्नतिम दिशती पापम अपाकरोती, आमच्या सर्व दिशांमध्ये आमच्या मानाची उन्नती करते संत संगती. पापम अपाकरोती, आमच्या जीवनातलं पाप निवृत्त करते. चेतः प्रसादयती, आमच्या चित्ताला प्रसन्नता देते. दिक्षु तनोती कीर्तिम, सगळीकडे आमची कीर्ती वाढवते. सत्संगती कथयः किम न करोती पुंसाम, सत्संगती माणसा करता काय करत नाही. एक सत्संगती मिळाली, सगळं मिळालं. मी आपल्याला उदाहरणं सांगतो. तीच उदाहरणं. रेड्याने काय मिळवलं होतं सांगा. संपत्ती होती, सत्ता होती, ऐश्वर्य होतं, सौंदर्य होतं. काय होतं रेड्याकडे? काही नव्हतं महाराज, काही नव्हतं. तरीही आज रेड्याची समाधी आहे. आळ्याला गेलाय का नाही आपण मला माहित नाही. आळ्याला गेलाय ना? अरे गावात आहे रेड्याची समाधी. जगाताच्या पाठीवर रेड्याची समाधी दाखवा मला. आहे कुठं रेड्याची समाधी? नाही महाराज, वारी भरते त्या रेड्याची. वारी भरते, वारी चैत्रवारी. हो, चैत्रवारी. रेड्याची वारी म्हणतो आपण. आळ्याला त्या दिवशी कीर्तन करावं लागतं आम्हाला रेड्यासमोर. त्या दिवशी रेडा रेडा महाराज म्हणायचं त्याला. रेडा महाराज, काय अधिकार आहे, काय सामर्थ्य आहे. 4 पायाचा रेडा हो. काय मिळवलं होतं त्याने? काय मिळवलं होतं? काही नाही महाराज, एकच मिळालं होतं त्याला. ज्ञानोबारायांची संगती मिळाली. ज्ञानोबारायांचा हात डोक्यावर पडला, बस सगळं मिळालं. आता त्याला मिळवण्यासारखं काय रे? भिंतीने काय मिळवलं? काही नाही. भिंती आहे, भिंतीचं मंदिर आहे कुठं? दाखवा जगात. आळंदी सोडून भिंतीचं मंदिर. मी मंदिराच्या भिंती दाखवतो, तुम्ही मला भिंतीचं मंदिर दाखवा. आळंदी सोडून आहे जगाच्या पाठीवर. काय भिंतीनं मिळवलं होतं? एक जड भिंती हो, चालविली जड भिंती. जड भिंत, पण भिंतीचं मंदिर झालं. कशामुळं? काही नाही, ज्ञानोबारायची भावंड त्याच्यावर बसली. मग बस. आता थोडं अजून जवळचं सांगतो. नेवासा. नेवाशाला गेला? नेवाशाला कशाचं मंदिर आहे? खांबाचं मंदिर आहे ना? कोणत्या खांबाचं मंदिर आहे? कोणत्या खांबाचं? ज्ञानोबारायांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचं मंदिर. बरोबर? मी थोडं गमतीचं बोलतो, ऐका. मला सांगा, एखादा महात्मा, एखादा कोणी माणूस खांबाला टेकून जर काही सांगत असेल तर खांबाकडे त्याची पाठ असेल का तोंड असेल? खांबाला टेकून जर बसला असेल तर खांबाकडे पाठ असेल का तोंड असेल? पाठ असेल की नाही? मला एवढंच म्हणायचं आहे, ज्ञानोबारायांनी ज्याच्याकडे पाठ फिरवली त्याचं जर मंदिर झालं तर ज्ञानोबाराय तोंड ज्याच्याकडे करतील त्याचं काय होईल? ज्ञानोबारायांनी पाठ फिरवली त्याच्याकडे तर मंदिर झालं खांबाचं. काय संत संगती देत नाही सांगा ना. तुकोबाराय म्हणाले, देवा संत संगती पाहिजे, दुसरं काही नको. एवढी एक संत संगती मला द्या, मला तुमच्याकडे दुसरं काही मागायचं नाही. भगवान म्हणाले, नक्की एवढं एकच पाहिजे? तुकोबाराय म्हणाले, दुसरं काही नको. तुका म्हणे जिणे भले, जगण्याचं भलं याच्यामध्ये देवा, बस मला आता काही तुमच्याकडे मागायचं नाही, एक संत संगती द्या. हे ऐकल्यानंतर भगवान पुन्हा विटेवरून खाली उतरले. तुकोबारायांच्या चरणाजवळ बसले. पुन्हा पदर पसरला, डोळ्यात पाणी आणलं, हात जोडले भगवंतांनी. तुकोबारायांना म्हणाले, तुकोबाराय तुम्हाला काही गरज नव्हती, पण मी मागा म्हणाल्यामुळे तुम्ही मागायला लागला. आणि मी मागा म्हणल्यानंतर तुम्ही फक्त संत संगती मागितली, ही गोष्ट खरी. मग आता तुकोबाराय म्हणाले, पुढं काय? द्या ना मग संत संगती. भगवान म्हणाले, तुकोबाराय हा पदर तुमच्या समोर पसरलाय, तुम्ही संत संगती मागितलीत, गोष्ट खरी आहे, परंतु हात जोडून विनंती करतो, एवढं सोडून दुसरं काही मागा. एवढं सोडून काही मागा. हे देणं आपल्याच्याने होत नाही, मला माफ करा, हे देणं होत नाही. म्हणे, का संत संगती तुम्ही मला देत नाही देवा? भगवान म्हणाले, अहो मलाच मिळत नाही, तुम्हाला कुठून देऊ? मलाच संत संगती मिळत नाही, अरे बहु अवघड, ही सोपी नाही संत संगती. माझ्यासारख्याला दुर्लभ आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. अरे मलाच संत संगती मिळत नाही, मी त्यांच्या प्रेमा करता असूसलो, मी तुम्हाला कुठून संत संगती देऊ? एवढं सोडून दुसरं काही माग. तुकोबाराय म्हणाले, देवा ह्याच्याकरता मी तुम्हाला आधी अट घातली होती,
तुम्हाला देणं होत नाही, मग मी निघालो. मला आता तुमच्याकडे काही मागायचं नाही, मी निघालो. मी तुमच्याकडे संत संगती मागितली, तुम्ही देत नाही म्हणताना आता इथून परत जाताना गावागावामध्ये असा अपप्रचार करत जातोय, 19ला बघतोच तुमच्याकडे. पुढच्या वारीला इथं कोण येतं मी बघतो, गावात जाताना सगळ्यांना सांगून जातो देवाकडे काही मागत जाऊ नका, तो देत नाही म्हणून. भगवंतानी पुन्हा हात जोडले, तुकोबाराय तोंडावर आलेला असताना तरी असा अपप्रचार करू नका, तुमच्या पाया पडतो. एवढी संत संगत. तुकोबाराय म्हणाले, देवा संत संगतीशिवाय दुसरं काही घेणार नाही, संत संगती द्या. भगवान म्हणाले, ठीक आहे, आता गत्यंतर नाही, तुम्ही वचना फिरती अधमजन म्हणालात ना, आता मी काही बोलू शकत नाही. मग भगवान म्हणाले, तुकोबाराय मला एक सांगा, तुम्ही संत संगती मागितलीत, मी तुम्हाला द्यायला पाहिजे, गोष्ट खरी, पण मला एक सांगा, संत संगती कशा करता? म्हणजे मी तर बोललो देवा, तुका म्हणे जिणे भले, जगण्याचं भलं व्हावं म्हणून संत संगती पाहिजे ना. मग तुकोबाराय मला एक सांगा, संत संगती मिळाल्यामुळे जगण्याचं भलं होतं, हा सिद्धांत मला मान्य आहे, याच्याबद्दल वाद नाही. पण मला तुम्हाला असं विचारायचंय की किती काळाची संत संगती मिळाली तर जगण्याचं भलं होतं? तुकोबाराय म्हणाले, म्हणजे काय देवा, किती काळाची, प्रश्न काय? भगवान म्हणाले, मी सांगतो तुम्हाला. मला एक सांगा, वाल्हा कोळ्याला नारद महर्षी किती वर्ष भेटत होते म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला? तुकोबाराय म्हणाले, फार नाही देवा, थोडा वेळ. मग किती वर्ष संत संगती पाहिजे? तुकोबाराय म्हणाले, वर्ष काय करायचंय, कमी करा ना. भगवान म्हणाले, ठीक आहे, किती महिन्याची संत संगती पाहिजे? तुकोबाराय म्हणाले, महिने कशाला, कमी करा. बरं, किती आठवड्याची संत संगती पाहिजे? आठवडे लागत नाही देवा, जीवनाची धन्यता व्हायला, कमी करा. किती दिवसाची संत संगती पाहिजे? दिवस फार झाला देवा, 24 तास, कमी करा ना. बरं, किती तासाची संत संगती म्हणजे जगण्याचं भलं होतं? तुकोबाराय म्हणाले, तासही फार झाले देवा, संत संगतीला एवढा वेळ लागत नाही, संत संगतीनं भलं व्हायला, कमी करा ना. किती मिनिटाची संत संगती? नाही देवा, कमी करा ना, कमी करा. किती क्षणाची संत संगती? नाही देवा, कमी करा ना. तुकोबाराय म्हणाले, अहो पूर्ण क्षण सुद्धा नको, अर्ध क्षण घडता संतांची अर्ध क्षण घडता, अर्धा क्षण. तुकोबाराय म्हणाले, देवा कमी करा ना, कमी करा. एवढी संत संगती काय करायची अर्ध्या क्षणाची? थोडी कमी करा अजून, संत संगतीचं फार महत्व आहे देवा, कमी करा अजून. बरं, किती निमिष? निमिष म्हणजे कळतं का? निमिष काळाचं परिमाण आहे. निमिष म्हणजे आपली डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला जेवढा वेळ लागतो की नाही, त्याला 1 निमिष म्हणतात. डोळ्याची पापणी खाली होऊन, मी जागा असणाऱ्यांबद्दल बोलतोय बरं का, जे झोपलेत त्यांची सकाळीच उघडायची, त्याला एकदा निमिष म्हणत नाहीत. हे आपली जी डोळ्याची पिटपिट चालू असते की नाही, त्याला म्हणतो मी. जे जागा आहेत त्यांच्याबद्दल बोलतो. डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला जेवढा वेळ लागतो तेवढी संत संगती. तुकोबाराय म्हणाले, फार झालं देवा, कमी करा ना. निमिषार्ध संत संगती वैकुंठी कल्पांती, मोक्षपदे येती ते विश्रांती बापुडी. अर्ध्या निमिषाची संत संगती पुष्कळ झाली. भगवान म्हणाले, बरोबर आहे ना, बरोबर आहे. मग भगवान म्हणाले, अर्ध्या निमिषाची संत संगती पुरते ना, मग मी तेवढी देतो, ध्यान चालायला लागा, चला झालं काम तुमचं. तुकोबाराय म्हणाले, देवा वारीला येताना माझी बुद्धी मी देहूला ठेवून आलो असं तुम्हाला वाटतं? अर्ध्या निमिषाच्या संत संगतीचं महत्व तुम्ही कुणाला सांगता? मला? माझा गाथा वाचला नाही का? गाथा वाचला ना, तरी सुद्धा भगवान म्हणाले, तुम्ही म्हणालात ना संत संगती अर्ध्या निमिषाची देतो ना. तुकोबाराय म्हणाले, देवा अर्ध्या निमिषाच्या संत संगती करता मी तुमच्याकडे मागितलेलंच नाही, कारण माझ्या जगण्याचं भलं ज्या अर्ध्या निमिषाच्या संत संगतीनं व्हायचं होतं ते माझ्या जीवनात झालंय, म्हणून तर मी मागत नव्हतो. ज्या अर्थी मी कृतकृत्य झालो म्हणालो, ज्या अर्थी माझ्या मनात इच्छा नाहीत म्हणालो, ज्या अर्थी काम नाही म्हणालो, ते संत कृपेशिवाय घडलं काय माझ्या जीवनात? संत संगतीनं माझ्या जीवनाची धन्यता झालेलीच आहे. म्हणून जी धन्यता अर्ध्या क्षणाच्या अर्ध्या निमिषाच्या संत संगतीनं झालेली आहे ते मी तुमच्याकडे मागत नाही. माणसानं न मिळवलेलं मिळवावं, मिळवलेलं मिळवण्यात तात्पर्य नसतं. न मिळवलेलं मिळवण्यामध्ये पुरुषार्थ का मिळवलेलंच मिळवावं. एक घर आहे, दुसरं घर, काय पुरुषार्थ आहे? एक घर आहेच आहे. एका वेळेला 2 घरामध्ये कसं राहता येईल?
एक समयावच्छेदानं एकच माणूस दोन घरामध्ये कसा राहील? राहता येत नाही. काय उपयोग आहे त्याचा? तो काही पुरुषार्थ नव्हे. तो काही पुरुषार्थ नव्हे. अमुक केलं तमुक केलं, अरे तो पुरुषार्थच नाही. माणसाने न मिळवलेलं मिळवा, हे सगळं आपल्याला मागच्या जन्मी मिळालेलं आहे. न मिळवलेलं मिळवावं, मिळवलेलंच मिळवण्यामध्ये प्राप्ताची प्राप्ती हा दोष आहे. वेदांत ज्यांना माहिती आहे त्यांना हा शब्द माहिती आहे. प्राप्ताची प्राप्ती हा दोष आहे. मिळवलेलं मिळवण्यामध्ये काही तात्पर्य नाही. तुम्ही किती खटपट करा, ते सगळे वाया गेलं समजा. प्राप्ताची प्राप्ती हा दोष आहे वेदांतामध्ये. अप्राप्तवत जे असतं त्याला प्राप्त करून घेतलं पाहिजे वेदांताच्या नियमानुसार. मला विस्तार करायचा नाही. मिळवलेलं मिळवण्यामध्ये काय पुरुषार्थ, काय शहाणपणा, काय करायचं ते सगळं करू. उन्हाळ्याचे दिवस होते. एक माणूस एका झाडाखाली झोपला होता. दुपारची वेळ. तरुण मुलगा एका झाडाखाली झोपला. दुपारची वेळ होती. ऊन कडक पडलेलं. झाड होतं चांगलं डेरेदार. याचं जेवण झालं होतं. झोपला. दुपारच्या वेळेला झोपू नये असं आयुर्वेदाचं मत आहे. दुपारी झोपणाऱ्यांचं आयुष्य कमी होतं असं आयुर्वेदाने म्हटलं. वामकुक्षी घ्यायला हरकत नाही. वामकुक्षी म्हणजे डाव्या अंगावर थोड्या वेळ 15-20 मिनिट पडला झालं. लोकांची वामकुक्षी 12ला सुरू होते, ती 5ला संपते. त्याला वामकुक्षी म्हणत नाही. त्याला वामकुक्षी म्हणत नाही. एक 10-15 मिनिटं पडला बस आहे. दुपारी झोपू नये. झोपला. तिकडून एक तुमच्या माझ्यासारखा ग्रहस्थ चालला होता. त्याने बघितलं मुलगा तरुण आहे, दट्टाकट्टा दिसतो, दुपारची वेळ आहे, कामाचे दिवस आहेत, झोपला काय. जवळ गेलं. त्याला उठ 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 उठ. म्हणला का मला कशाला उठवलं? म्हणला काहीतरी काम कर, तरुण आहे, अंगात ताकद आहे, ही काय झोपायची वेळ, काम कर काहीतरी. म्हणला काय काम करू मी, तुम्ही सांगा काय काम करू. त्यांनी खिशातून एक 200 रुपये काढ, त्याच्या हातावर ठेव, हे घे. म्हणे काय करू. या 200 रुपयाचे आंबे विकत घे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आंब्याचे दिवस आहेत. हे 200 रुपयाचे आंबे घे आणि चांगल्या लोकवस्तीमध्ये जाऊन विक, तुला 2000 रुपये मिळतील 200चे. थोडला खरंच मिळतील. अरे मिळतील म्हणजे चांगले आंबे घेऊन विक ना चांगल्या पद्धतीनं. 200 2000 व्हायला किती वेळ लागतो? 2000 का. तो म्हणला बरं ठीक आहे, समजा 200चे 2000 झाले, त्याच्यानं काय होईल. काय व्हायचं, त्या 2000चे पुन्हा आंबे घ्यायचे, पुन्हा अजून चांगल्या लोकवस्तीमध्ये श्रीमंताच्या थोडंसं जाऊन विकायचे. 2000चे 20,000 रुपये तुला मिळते. म्हणलं 20? हो मिळते. तो बरं समजा 20,000 मिळाले, त्याच्यानं काय होईल. त्याच्यानं काय व्हायचंय, ते 20,000 पुन्हा आंबे चांगले अजून घ्यायचे, चांगल्या प्रतीचा आंबा विकत घ्यायचा, तो बाजारात नेऊन विकायचा, चांगल्या श्रीमंताच्या लोकवस्तीमध्ये जायचं. 20,000चे 2 लाख रुपये तुला मिळतील. 2 लाख. म्हणलं एवढे मिळतील. मिळतील. तो म्हणला समजा मिळाले, त्याच्यानं काय होईल. काय व्हायचंय त्याच्याने. ते 2 लाख रुपये अजून धंद्यामध्ये गुंतव, चांगला देवगडचा हापूस मागव, आणि तो हापूस मागवल्यानंतर मग चांगल्या श्रीमंत लोकांच्या घरामध्ये नेऊन विक. 2 लाखाचे तुला 2 कोटी रुपये महिना मिळतील. 2 कोटी. 2 कोटी म्हणजे वारकऱ्याला किती शून्य माहित नाही आमच्या. 2 कोटी म्हणजे काय कमी रक्कम झाली का. 2 लाखाचे 2 कोटी रुपये तुला महिना मिळतील. तो म्हणलं एवढे. हो मिळतील ना बाबा. तू प्रयत्न कर, काटकसर कर, जगण्यामध्ये सचोटीनं व्यापार कर. 2 लाखाचे 2 कोटी रुपये होते. तो म्हणला बरं समजा ठीक आहे 2 कोटी मिळाले, त्याच्यानं काय होईल. त्याच्यानं काय होईल. तो म्हणला काय माणूस आहेस तू. अरे 2 कोटी रुपये तुला महिना मिळाल्यानंतर काय होईल म्हणून काय विचारतोस. तुला काही उद्योगधंदा करायचं काम नाही ना, निवांत बसून खाऊ शकशील ना. तो म्हणला मग मी आता काय करतोय. मी आत्ता काय करतोय. मी जे आत्ता करतो तेच जर तिथं जाऊन करायचं असेल तर एवढी खटपट कशाला. याला म्हणतात प्राप्ताची प्राप्ती. विठ्ठला माणसानं न मिळवलेलं मिळवण्यामध्ये पुरुषार्थ आहे महाराज. ब्रह्मावगतीर ही पुरुषार्थ आचार्यांचं मत आहे ब्रह्मसूत्र भाष्यात. सुरुवातीला आचार्य अरे पुरुषार्थ पुरुषान्य परब्रह्माची प्राप्ती होणं हा पुरुषार्थ. बस यया ब्रह्मत्वासीची पार्था ज्ञानोबरांची भाषा सायोज्य ऐसी व्यवस्था याची नाव चौथा पुरुषार्थ गा. ज्ञानोबराय बोलतात. तुकोबाराय म्हणाले देवा जे मला मागे संत संगती अर्ध्या निमिषाची मिळाली त्याच्यानं माझ्या जगण्याचं भलं झालं, म्हणून माझ्या अंतःकरणामध्ये कामना वासना शिल्लक राहिलेल्या नाहीत. ही जीवनाची धन्यता झालेली आहे. ते मिळवण्यामध्ये करता मी आलेलो नाही आहे. मग
ती संत संगती अर्ध्या निमिषाची, अर्ध्या क्षणाची आता मला नकोय. मग मागणं काय? संत संगती ना. तुकोबाराय म्हणाले मला संत संगतीच पाहिजे, पण अशी संत संगती पाहिजे की संत माझ्यापासून तुटूच नयेत, अशी नित्य संत संगती द्या. अभंगाच्या हरिजनाशी भेटी हरिजनाशी अंग संग तुटी न हो, अशी संत संगती मला द्या. मला दुसरं काही नको. हरिजनाशी भेटी व्हावी, पण कशी व्हावी? अंग संग तुटी न हो. तिसऱ्या चरणावर आपल्या लक्षात आलं असेल, आपण अभंगाच्या खालून प्रवेश केलेला. थोडस वरून बाहेर पडायचा विचार करतो, प्रयत्न तर करू. तुकोबाराय म्हणाले देवा अशी भेट द्या, अंग संग तुटी न झाली पाहिजे. अंग संग तुटी म्हणजे अंग तुटी संग तुटी न हो असं द्या. हरिजनाशी भेटी पाहिजे, पण भेट झाल्यावर भेट कोणती? कारण भेट दोन पद्धतीची असते. एक शारीरिक भेट असते आणि एक बौद्धिक भेट असते. मानसिक भेट असते, अंतःकरणाची भेट असते. दोन माणसं रोज भेटतात, ही शारीरिक भेट आहे. हस्तांदोलन करतात, एकमेकांना गळा मिठी देतात, ही शारीरिक भेट आहे. तुकोबाराय पंढरपूरला येतात, परमात्म्याला मिठी मारतात. प्रथम भेटी आलिंगन, मग चरणवंदन. ऐसा माझा भोळा बाप हरे ताप कवळोनी, तुकोबाराय म्हणतात. पहिल्यांदा गेल्याबरोबर गळा भेट देतात. ही गळा भेट ही अंग भेट आहे. पण पंढरपूरहून गेल्यानंतर तुकोबारायांच्या संगतीतून परमात्मा बाजूला होतो काय? दिनरजनी हाच धंदा. रात्र न कळे दिवस न कळे, गोविंद गोविंद मना लागली या चंद्र मग गोविंद ते काया. ही भगवंताची जी तुकोबारायांची नित्य सानिध्याची अवस्था आहे, त्याला म्हणा संग. जो अंतःकरणाचा संग आहे आणि एक शरीराचा संग. तुकोबाराय म्हणतात संत संगती पाहिजे, पण कशी पाहिजे? अंग तुटी न हो, संग तुटी न हो. अंग तुटी न हो सेवे करता, संग तुटी न हो ज्ञाना करता. विठ्ठला विठ्ठल. नित्य भेट पाहिजे, नित्य. नित्यम सज्जन संपर्कात विवेकादेव जायते, विवेकपाद पस्यैव भोगमोक्ष फले स्मृतौ. नाही का? योग वसिष्ठ वाचा. रामायण आपण ऐकताच आहात. रामायणाच्या पुढं योग वसिष्ठ, ज्याला महारामायण म्हणतात, वसिष्ठ मुनी रामचंद्र प्रभूंना सांगतात. असो, मी का बोलतो आपल्याला? तुकोबाराय म्हणाले देवा ही अर्ध्या निमिषाची ना अर्ध्या संत अर्ध्या क्षणाची देऊन माझी बोळवण करून तुम्हाला चालणार नाही. अरे मी हाडाचा वारकरी आहे, मी काय असा लेचा पेचा नाही आहे. वारकऱ्याला काही कळत नाही असं समजू नका. मी म्हणतो वारकऱ्याला जेवढं कळतं तेवढं जगात कुणालाही कळत नाही. माझी भाषा चुकीची वाटत असेल आपल्याला, तुम्ही म्हणाल काय वारकऱ्याला का? त्याला जेवढं कळतं तेवढं कुणालाच कळत नाही. आता ह्याचा विस्तार करत नाही मी. म्हणून तो पंढरीचे वारकरी ते अधिकारी, मोक्षाचा अधिकारी आहे. मी गमतीनं सांगतो, तो अधिकारी मोक्षाचा म्हणजे मोक्ष मिळवण्याचा अधिकारी नाही, तो मोक्ष वाटण्याचा अधिकारी. म्हणजे मोक्षाने कुणाकडे जावं हे ठरवण्याचा अधिकारी वारकरी असं आहे.
आपल्याकडे अधिकारी असतो का नाही सरकारी कार्यालयामध्ये, पाटबंधारे अधिकारी, म्हणजे पाणी कुठलं सोडायचं, कुठलं अडवायचं, कुठलं कुठं वळवायचं, हे अधिकारी ठरवतो का नाही, त्याला अधिकारी म्हणतात, पाण्यावरचा अधिकारी. तसं वारकरी हा मोक्षाचा अधिकारी आहे. मोक्षाने कुठं जायचं, कुणाकडे जायचं, कुणापासून मोक्ष कसा वळवायचा, मोक्षाची सोडी बांधी करे. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगात येते. नाही का, किती प्रमाण देऊ मी आपल्या, किती प्रमाण देऊ. मोक्ष दुराराध्य किर होय तरी तो आराधी तुझे पाय, तू धावील तेथ जाय पायी जायचं. आहेत ना प्रमाण आपल्याकडे. ज्ञानेश्वरी वाचा आपण. मी का बोलतो आपल्याला, भगवंताच्या संबंधातलं असलं तरी लावा संतांकडे, काही बिघडत नाही. मी का बोलतो आपल्याला लक्षात ठेवा. मुद्दा माझा असा, तुकोबाराय म्हणाले देवा असं मला वेड समजू नका, भोळा समजू नका, मी वारकरी आहे, भोळा आहे. पण भोळा म्हणजे कसा भोळा, तुका म्हणे भोळा जिंकू जाणी कळी काळा, असा भोळा आहे. भोळसट वेगळा आणि भोळा वेगळा. हा, वारकरी भोळा आहे आणि बाकीचे भोळसट आहेत, लक्षात ठेवा. तुकोबाराय म्हणाले असं जाणार नाही. मग नित्य संत संगती. भगवंताने विचार केला आता काय करावं. देतो म्हणालो होतो, थोडी घ्या म्हटलं, हे नित्य मागून बसले, आता काय करायचं. भगवंताने विचार केला, ठीक आहे. भगवान म्हणाले तुकोबाराय मला एक सांगा, मी तुम्हाला मागा म्हणालो, तुम्ही संत संगती मागितली, मी तुम्हाला थोडी देतो म्हणालो, तुम्ही नित्य मागितले. मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो, मला सांगा ही संत संगती तुम्हाला पाहिजे कशाला. तुकोबाराय म्हणाले देवा सांगितलं ना मी तुम्हाला, तुका म्हणे जिणे भले, याच्याकरता संत संगती पाहिजे. हो ना, हो देव. मग भगवान म्हणाले आत्ता मला तत्वज्ञान सांगत होतात, प्राप्ताची प्राप्ती करून घेण्यामध्ये काही तात्पर्य नाही, आणि मला म्हणालात की अर्ध्या निमिषाच्या संत संगतीनं जीवनाचं भलं झालेलंच आहे, मग आता पुन्हा जगण्याचं भलं काय करून घेता संत संगती. म्हणजे तुम्ही पुन्हा तोच दोष पत्करता, प्राप्ताची प्राप्ती. मग कशा करता, तुमच्या जगण्याचं जर भलं झालेलंच आहे तर पुन्हा मागता कशाला संत संगती. जगण्याचं भलं झालं, आता संगती पाहिजे कशाला तुम्हाला, काही संत संगती नको तुम्हाला, जगण्याचं भलं झालंय, जा इथून निघा. तुकोबाराय म्हणाले देवा त्याच्याकरता मागितली नाही, मी संत संगतीचं महात्म्य सांगितलं तुम्हाला, तुका म्हणे जिणे भले. पण मी तुमच्याकडे का मागितली, का मागितली. म्हणून भगवान म्हणाले का मागितली, मग जगण्याचं भलं झालं तर पुन्हा संत संगती का मागता. तुकोबाराय म्हणाले त्याचं काय देवा, मी तुम्हाला एक मानसशास्त्र सांगतो, थोडीशी सायकोलॉजी सांगतो, ह्युमन सायकोलॉजी. काय असतं, एखादी वस्तू आपल्याला जेव्हा मिळते, आवडते आणि नित्य आपल्या जवळ राहत नाही, तेव्हा त्या वस्तूबद्दल माणसाच्या अंतःकरणामध्ये एक आवड निर्माण होत असते. ऐका, आवड का आपण म्हणतो ना, मला हे आवडतं, मला ते आवडत नाही. हे आवडतं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती आवड म्हणजे आपल्या मनात नेमकं काय होतं, हे मला लाडू मला आवडतो, श्रीखंडपुरी मला आवडते, अमुक मला आवडतं, ते गाव मला आवडतं. आवड म्हणजे काय, आवड कधी निर्माण होते माणसाच्या मनामध्ये. आपल्याला थोडी गंमत सांगतो त्याची. जे आपल्याला नेहमी मिळतं तेही माणसाला आवडत नाही, आणि जे आपल्याला कधीच मिळत नाही तेही आपल्याला आवडत नाही. जे रोज मिळतं तेही आवडत नसतं, आणि जे कधीच मिळत नाही तेही आवडत नसतं. मी आपल्याला सांगतो, थोडंसं साधं बोलतो. गरीब माणसाला, वारकऱ्याला, शेतकऱ्याला विचारा भाजी भाकरी आवडते का, तो म्हणला रोजच खातोय, त्याच्यावरच तर चाललंय माझं, भाजी भाकरी रोजच आवडते. श्रीमंताला विचारा गोड आवडतं का, तो म्हणाला रोजच मिळतं म्हणून गोड इतकं झालं रक्तात दिसलं, आता काय करावं. रोजच बुंदीचा लाडू खातो मी, मला आवडत नाही. हा म्हणतो रोजच पिठलं भाकरी खातो मी, मला आवडत नाही. वारकऱ्याला विचारा, शेतकऱ्याला विचारा, तो म्हणतो बुंदीचा लाडू. श्रीमंताला विचारा, तो म्हणतो नाही हो, मला पिठलं भाकरी ती आवडते. जे रोज मिळतं ते माणसाला आवडत नाही. बरं, जे कधीच मिळत नाही ते आवडतं काय. मी तुम्हाला त्याचं उदाहरण सांगतो. जे कधीच मिळत नाही ते आवडतं. ते बंगालमध्ये साहेब एक मिठाई मिळते, त्याचं नाव आहे संदेश. कलकत्त्याला वगैरे तुम्ही जर कुठे गेलात तर ते रसगुल्ले मिळतात ना, तशी एक मिठाई असते, त्याचं नाव आहे संदेश. मिठाईचं नाव आहे संदेश. संदेश तुम्हाला आवडते का. संदेश नावाची मिठाई आवडते तुम्हाला. कधी खाल्लीच नाही तर आवडायचा संबंध येतो कुठे. म्हणजे जे कधीच मिळत नाही तोही आवडायचा विषय नसतो, आणि जे रोज मिळतं तेही आवडायचा विषय नसतो. मग कधीतरी मिळावं,
मिळालेलं मनाला पटावं पण पटलेलं जवळ राहू नये त्याची आवड असते. विठ्ठला विठ्ठला. त्यामुळं तुकोबाराय म्हणाले, देवा संत संगती अर्ध्या निमिषाची मला मिळाली होती, जगण्याचं भलं झाल्यामुळं मला आवडली होती, पण मला नित्य प्राप्त न झाल्यामुळे मी तुम्हाला संत संगती मागितली, कारण त्या संत संगतीबद्दल माझ्या मनामध्ये आवड निर्माण झाली. महाराज अभंगाच्या संत संगतीबद्दल आवड निर्माण झाली आणि ती आवड आता आवड राहिली नाही, त्या आवडीचं पर्यवसान वासनेमध्ये. उठू नका उठू नका उठू नका. आवड वेगळी वासना वेगळी. आवड जेव्हा तीव्र स्वरूपाला प्राप्त होते तेव्हा तिचं पर्यवसान वासनेमध्ये. ऐका, बोलू नका, ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या, तुम्ही माझ्याकडे पहा, मी लांबून आलोय तुम्हाला सांगायला. तुकोबाराय म्हणतात, देवा माझ्या मनामध्ये आवड निर्माण झाली. आवड, आवडीचं असं असतं महाराज, आवड दोन पद्धतीची असते. तुकोबारायांच्या मुख्य आवडी दोन, एक देव आवडतो आणि संत आवडतो, संपले. सर्व संगे विट आला तू एकला आवड असे, बस, आता दुसरं काही आवडत नाही आम्हाला. आणि दुसरं संत संगती आवड दोन पद्धती, देव आणि संत सोडून तुकोबारायांना. पण तुकोबारायांच्या अनेक अभंगामध्ये वेगवेगळे आवडी पंढरी, रंग, चंद्रभागा, लिंग, पुंडलिक, हे सगळंच आवडतं ना. आवड दोन प्रकारची. काय असतं, एक मुख्य आवड आणि एक अनुषंगिक आवड. आवडीचे दोन प्रकार. मुख्य आवड म्हणजे जी आवडीचा जो विषय आहे तेवढंच आवडणं, मुख्य आवड. आणि त्या आवडीच्या विषयाच्या संबंधानं काही आवडणं, याला म्हणतात अनुषंगिक आवड. हे अवघड होत असलं तर सोपं करतो. मला सांगा, जाऊ द्या, हे सगळं सोडून द्या, मला एक प्रामाणिक उत्तर द्या. आपण देवाच्या दारात, संतांच्या दारात बसलोय, खोटं बोलू नका. तुमचा मेहुणा तुम्हाला आवडतो का? मेहुणा म्हणजे कळतं का इकडे? मेहुणा कोण? बायकोचा भाऊ आवडतो का? आवडतो. मोकळं बोला, काही घाबरू नका तुम्ही, काही होत नाही. एवढं काय घाबरायचं त्याला, काही घाबरू नका. मेहुणा आवडतो का नाही? आवडतो. हिंदीत अशी म्हण आहे महाराज, सारी दुनिया एक तरफ, जोरू का भाई एक तरफ, असं हिंदीत म्हणतात. इतका आवडतो. मेहुणा आवडतो का नाही? आवडतो. आवडू द्या, मला काही त्याच्याविषयी कर्तव्य नाही, आवडू द्या. तुमची आवड तुमच्याजवळ, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. मेहुणा आवडतो ना? आवडतो. मला पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या, का आवडतो? मेहुणा आवडतो का नाही? आवडतो. का आवडतो? का आवडतो सांगा ना. बायकोचा
भाऊ म्हणून, म्हणजे बायको मुख्य आवड मेहुणा अनुषंगिक. विठ्ठला विठ्ठला. आवडे पंढरी म्हणतात. पंढरपुरात आवडण्यासारखं काहीच नाही. लहान लहान बोळी, एक माणूस जाऊ शकेल एवढीच बोळ, आणि त्याच्यातही समोरून पंढरपूरच्या म्हशी आल्या तर वारकऱ्याचे हाल विचारू नका. काय आवडण्यासारखं आहे? सगळीकडे अस्वच्छता. काय मिळतं तिथं? काही मिळत नाही. जाताना सरळ जायचं आणि येताना ताप घेऊन यायचा. वारी झाली की आहेच आहे अंगात कसतरी, कसकस आहेच आहे अंगामध्ये, होतच आहे. काय मिळतं पंढरपूरला? काय चांगलं आहे? पाणी प्यायचं म्हटलं तर चंद्रभागेला शुद्ध पाणी नाही प्यावं असं म्हटलं. काय मिळतं? काय सुखसुविधा आहे तुम्हाला? गरम पाणी मिळतं आंघोळीला? काय मिळतं? नुसती पिशवी अडकवायला 200 रुपये, खुंटीला अडकवायचे 200 रुपये. काय सुखसुविधा आहेत पंढरपूरमध्ये? बरं, पंढरपूरपेक्षा चांगली गावं नाहीत काय जगाच्या पाठीवर? तुम्ही मुंबईला जाऊन पहा. अरे केवढी जागा, किती किती पंढरपूरमध्ये किती, एका खोलीमध्ये 15-15. मुंबईमध्ये केवढी जागा आहे, किती जणांनी या. इथले नाही पुरले तर बांगलादेशमधून या, हरकत नाही. आम्ही त्यांना आश्रय द्यायला तयारच आहोत. जागा भरपूर मुंबईमध्ये, सुखसुविधा सगळ्या. तुम्ही तोंडातून नाव काढा ती वस्तू मुंबईमध्ये हजर. मुंबईमध्ये सगळं मिळतं. पण तुकोबारायांच्या 4000 अभंगामध्ये एकाही अभंगामध्ये तुकोबारांनी म्हटलं नाही आवडे मुंबई. कुठंच नाही ना. का नाही? तुकोबारांची मुख्य आवड आहे परमात्मा पंढरीनाथ, आणि तो परमात्मा ज्या गावात राहतो ते गाव आवडतं. परमात्मा ज्या गावात राहतो त्या गावातून वाहणारी नदी आवडते. परमात्मा ज्या गावात राहतो त्या गावातली मंडळी आवडतात. परमात्मा ज्या गावात राहतो त्या गावात राहणारं लिंग आवडतं. परमात्मा ज्या गावात राहतो त्या गावातली मृत्तिका सुद्धा परमात्मा म्हणून कपाळाला लावायची तुकोबारांची तयारी. तुकोबाराय म्हणतात देवा तसं संत संगती ही आमची मुख्य आवड. तुकोबारांचे शब्द पहा. आईसे आवडते मला आवड आहे, गरज आहे म्हणत नाही तुकोबाराय. गरज नाहीये माझ्या जीवनाची संत संगती, ही आवड आहे. गरज वेगळी. तुम्ही आम्ही संत संगतीत जाऊ तर कदाचित ती गरज असेल, पण तुकोबाराय संत संगतीची अपेक्षा करतात. ती आवड, गरज वेगळी, आवड वेगळी. काय सांगू मी तुम्हाला? किती फरक सांगू गरज आणि आवडीतलं? एक सांगू, जाता जाता सांगतो. गरज ही व्यभिचारी असते, आवड ही अव्यभिचारी असते. लक्षात ठेवा. गरजेला काही चालतं. भूक लागली, माणूस 2 दिवस पोटामध्ये अन्न नाही, एखाद्या दारामध्ये गेला, माय बा भिक्षा वाढा. ती बाई म्हणाली नाही हो, काही ताजं केलेलं नाही. तर तो म्हणतो का नाही ना, मग नंतर येईल असं म्हणतो का? तो म्हणतो ताजं नसले तर शिळं वाढा. कालची नाही परवाची भाकरी वाढा. भाकरी नसेल तर पोळी द्या, पोळी नसेल तर नुसता भात द्या, भात नसेल तर नुसती विटलेली असेल तरी आमटी द्या, पाणी सुटलेलं असेल भात द्या, नाही कपभर दूध द्या, एवढं मला द्या. आता जर नाही खाल्लं तर प्राण जातील माझे, काहीतरी द्या. विटलेलं असलं तरी चालेल, शिळं पाकं चालेल, न तुटणारं चालेल, तुमच्या मुलाचं उष्ट असेल चालेल, पण आत्ता माझ्या पदरात काहीतरी घाला. मी नाही खाल्लं तर मी मरीन. 2 दिवस ज्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही त्याला अन्न मिळणं ही त्याची गरज आहे. गरज म्हणतात. हे नाही तर ते नाही तर ते नाही तर ते, काही चालतं. आपल्याकडे म्हण आहे, सगळी सांगत नाही, अर्धी सांगतो. वेळेला केळं. पुढचं सांगायचं कारण नाही, आहे का नाही? हे नाही मिळालं ते नाही मिळालं ते, याला म्हणतात व्यभिचार. एकावर अवलंबून नाही, ह्याला म्हणतात व्यभिचार. गरज ही व्यभिचारी असते, आवड व्यभिचारी नाही. आवड म्हणजे अव्यभिचार. बिलकुल बदलायला तयार. एका वारकऱ्याला गुलाबजाम आवडायचे. आवड म्हणजे काय सांगतो. एका गावामध्ये एका शेठजीच्या घरी कार्यक्रम झाला. त्यांनी डबाभर गुलाबजाम वारकऱ्याकरता काढून ठेव. संध्याकाळी वारकरी येईल तर त्याला डबाभर गुलाबजाम देऊ, त्याला आवडतं. संध्याकाळी वारकरी आला, जेवण केलं, बैठकीवर गोंगडीवर बसला, तेवढ्यात तो शेठजी डबा घेऊन म्हणे घ्या. म्हणे काय? गुलाबजाम तुमच्याकरता केले, डबाभर काढून ठेवले, घ्या. वारकरी म्हणाला जा घेऊन. म्हणे का? हे बघा आत्ता हात धुतले, दिवसभर उपाशी होतो, भरपूर जेवलोय, पोटामध्ये आता जागा नाही, तोंडातून बोट घातलं तर बोटाला भाकरी लागेल, एवढा जेवलोय, आता गुलाबजाम बसायला जागा नाही, जा घेऊन. शेठजी म्हणाला महाराज असं म्हणू नका, तुमच्याकरता पोराबाळांना खाऊ दिलं नाही. बघा तरी नुसतं डबा उडून एकदा बघा तरी कसे पाकात उरलेत, कसे तळलेत, रूप पाहता लोचनी. नुसतं एकदा बघा तरी कसे झाले ते. तोंडला नाही हो, पोटामध्ये जागा नाही, काय गुलाबजामचं मला सांगता? अहो नाही, तुम्हाला आवडतात म्हणून मी घरात कोणाला हात लावू दिला नाही, दिवसभर सांभाळून ठेवले, असं करू नका. मी एवढ्या कष्टानं आणलेत, माझ्याकरता नावाला एक खा. माझं म्हणणं नाही सगळा डबा ठेवून घ्या. जेवण झालंय ना तुमचं? भरल्या गाडीला काय सुपाचं ओझं असतं काय? एक गुलाबजाम माझ्यासाठी नावापुरता म्हणून खा.
वारकरी नावाला एक गुलाबजाम खायला जातो, तो नावालाही एक ठेवत नाही. याला म्हणतात आवड. 2 दिवस ज्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही त्याला अन्न मिळणं ही त्याची आवड आहे. पण भरल्या पोटी डबाभर गुलाबजाम संपवणं ही त्याची आवड आहे, गरज नाही. अन्न नाही पोटामध्ये, अन्न मिळालं गरज आहे. पण पोट भरलेलं असताना गुलाबजाम मिळाला ही त्याची आवड आहे. तुकोबाराय म्हणतात देवा संत संगती मला मिळालेली आहे, आता गरज राहिली नाही, आईसे आवडते म्हणा. आईसे पदाची संगती कुठं लावायची? वरून खाली येताना लागत नाही. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, कैसे ऐसे आवडते म्हणा, कैसे लागत नाही. मग ऐसे म्हणजे कैसे? हरिजनासी भेटी नहो अंग संग तुटी ऐसे. ऐसे आवडते म्हणा. देवा पुरवावी वासना. देवा आमची ही वासना तुम्ही पूर्ण केली पाहिजे. भगवंताच्या लक्षात आलं, आता तुकोबाराय काही ऐकत नाही. शेवटी भगवंताने विचार केला. भगवान म्हणाले ठीक आहे तुकोबाराय, तुम्ही काही हरता असं दिसत नाही, संत संगती घेतल्याशिवाय जाल असं दिसत नाही. माझा एक शेवटचा प्रश्न आहे, कारण माझ्या हातात एकच चरण राहिले. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. म्हणे काय? बोला. भगवान म्हणाले तुकोबाराय, मी म्हटलं म्हणून तुम्ही मागितलं, तुम्ही संत संगती मागितली, मी थोड्या वेळाची देतो म्हणालो, तुम्ही कायमची मागितली, मी कारण विचारलं, तुम्ही आवड हे कारण सांगितलं, मला तुम्हाला संत संगती द्यायला पाहिजे. म्हणजे द्यायलाच पाहिजे देव. भगवान म्हणाले तुकोबाराय, ह्याच्या पुढं कानाला खडा, कुणालाही मागा म्हणायचं नाही, म्हणणार नाही. पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. ज्या संत संगती करता गेले 1.5 तास तुमचं माझं भांडण चाललं, ज्या संत संगती करता तुम्ही मला नाही ते बोललात, वचना फिरती अधमजन म्हणालात, विचारतो वचनाधी म्हणून मला सांगितलं, हे सगळं तुम्ही मला सांगितलं, माझ्याबरोबर 1.5 तास झाला त्या संत संगती करता तुम्ही भांडताय. गोष्ट खरी आहे. मला एक सांगा तुकोबाराय, ज्या संतांच्या संगती करता प्रत्यक्ष परमात्म्याशी भांडायला तुम्ही तयार झाला, त्या संतांची संगती तुम्हाला पाहिजे म्हणता, ते संत आहेत कोण? कुणाला संत म्हणता तुम्ही सांगा. तुम्ही कुणाला संत म्हणता हे मला एकदा कळलं की त्याची संगती मी तुम्हाला देतो. तुम्ही कुणाला संत म्हणता? तुकोबाराय म्हणाले देवा तुम्हाला ऐकायचं, तुम्हाला काय वाटतं मला संत कळाले नाही? आंधळेपणानं मी तुम्हाला म्हणतोय, अरे भक्ता ऐसे जाणा जे देही उदास, अशी व्याख्या करून बसलेला मी आहे, मला संत संगती कळणार नाही, संत कळणार नाहीत काय? भगवान म्हणाले तुम्ही बोला ना, व्याख्या काय करता तुम्ही संतांची? संत कुणाला म्हणता? देवाला वाटलं तुकोबाराय म्हणतील फेटा बांधणारा संत, तुकोबाराय म्हणतील कीर्तन करणारा संत, तुकोबाराय म्हणतील धोतर नेसणारा संत, तुकोबाराय म्हणतील बुक्का लावणारा संत, स्वतःला बुक्का लावणारा संत, तुकोबाराय म्हणतील अष्टगंध लावणारा, गोपीचंदन लावणारा संत. पण तुकोबाराय म्हणाले देवा तुम्हाला संतांची व्याख्या ऐकायची, मी कुणाला संत म्हणतो? म्हणे सांगा कुणाला संत म्हणता? तुकोबाराय म्हणाले देवा मी कुणालाही संत म्हणत नाही. तुकोबारायांनी संतांची जी व्याख्या केली ती अभंगाच्या पहिल्या चरणात.
तुकोबराय म्हणाले, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. त्यांची संगती मला द्या ज्याच्या चित्तामध्ये देव वसला. ज्याच्या चित्तामध्ये देव वसला त्याला संत म्हणायचं असेल तर मग तुम्ही आम्ही संतच आहेत. देव काही फक्त त्यांच्या चित्तात आहे, तुमच्या आमच्या चित्तात काही भूत आहे काय? तोच परमात्मा आहे. सर्वस्यच अहम हृदय सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानम. सर्वांच्या हृदय देशी, संतांच्या हृदय देशी नाही, सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे. ऐसी बुद्धिस्फुरे हरनिशी ते वस्तुगामी. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि. म्हणून तुकोबाराय म्हणाले, ज्याच्या चित्तामध्ये देव वसला. तुकोबा भगवान म्हणाले, मग तर कुणाची संगती घ्या. तुकोबाराय म्हणाले, कुणाची घेऊन चालत नाही. का चालत नाही? देव वसे चित्ती व्याख्या काय करता? तुकोबाराय म्हणाले, देवा कधी गीता ऐकली काय, वाचली काय? भगवान म्हणाले, बोला काय सांगू. तुकोबाराय म्हणाले, सबंध गीतेमध्ये तुम्ही कधीतरी चित्तात देव वसणं आणि देव चित्त देवाला देणं एकच की नाही? तुकोबाराय म्हणाले, मला एक सांगा देवा, संपूर्ण गीतेमध्ये तुम्ही अर्जुनाला वारंवार म्हणाला, अर्जुना चित्त दे, तू मन हे मीची करी, माझी या भजनी चित्त दे. एकदा तरी म्हणायचं मी चित्तात येतो. असं होत नाही. चित्त देवाला देणारा आणि देव चित्तात बसणारा हे दोन वेगळे. जो चित्त देवाला देतो तो जीव आहे आणि ज्याच्या चित्तात देव येऊन बसतो तो संत. फरक असा. कारण का? कारण जीव अंश आहे. अंशांशी भावसंबंधामध्ये अंशाला अंशीकडे जावं लागतं, अंशी अंशाकडे येत नाही. त्यामुळं अर्जुना चित्त मला दे, कारण तू अंश आहेस, मी अंशी आहे. तू माझ्याकडे ये. पण संतांच्या बाबतीत चित्त इतकं व्यापक झालेलं असतं. भगवंतांनी स्वतःनी सांगितलंय आपल्याला ज्ञानेश्वरी, तयाचे चित्त गवसणी व्यापका मज. त्यांचं चित्त मज व्यापकाला गवसणी इतकं. म्हणून बैसला गोविंद जडोनिया चित्ती, आदितेची अंती अवसानी तुकोबाराय म्हणतात. आणि म्हणून तुकोबारायने सांगितलं, देवा संतांची संगती द्या, इतरांची देऊ नका. मला इतरांच्या संगतीत जाण्याची इच्छा नाही, कारण संत म्हणजे सगळं. अर्जुना गातो भक्तू तोची योगी तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांता ऐसा पडी. एवढा फरक. म्हणून या मुक्ताची संगती दे म्हटलं नाही, योग्याची संगती दे म्हटलं नाही, कर्म्याची संगती दे म्हटलं नाही. संत संगती मागितली, भक्ताची संगती मागितली. कारण मुक्त वेगळा असतो, संत वेगळा असतो. जागेवर बसून ज्ञान झालं की त्याला मुक्त म्हणतात, आणि ज्ञान झाल्यावर जो जागेवर बसत नाही त्याला संत म्हणतात. एवढा फरक. आणि म्हणून तुकोबाराय संतांच्या संगतीची अपेक्षा व्यक्त करतात. तीच अपेक्षा आपणही व्यक्त केली पाहिजे. तीच अपेक्षा नामदेवराय आता आपल्याकडे आलेले आहेत. त्यांच्या संगतीचा नित्य चिंतन आपण केलं पाहिजे. त्यांच्या संगतीत जाण्याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. म्हणून सर्वांना प्रार्थना करतो, देवाकडे मागायचंच असेल तर संत संगती सर्वांनी मागावी, आपल्या जीवनाची कृतार्थता करून घ्यावी. अधिक बोलणार नाही. दोन्ही भजनं एका पाठोपाठ घेतो. सेवा भगवंताच्या, संतांच्या, नामदेवरायांच्या, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. विठोबा.